सह्याद्रीच्या कुशीत उभा असलेला स्वराज्याचा पहिला विजय साक्षीदार किल्ले तोरणा. जय शिवराय भावांनो. आज आपण निघालोय महाराष्ट्रातील सर्वात उंच आणि ऐतिहासिक किल्ल्यांपैकी एक असलेल्या तोरणा किल्ल्याच्या रोमांचक ट्रेकसाठी. समुद्र सपाटीपासून सुमारे 4603 फूट उंचीवर वसलेला हा गड छत्रपती शिवाजी महाराज यांनी वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी जिंकला होता. याच गडावरून स्वराज्याच्या स्वप्नाला सुरुवात झाली. वेल्हे गावातून सुरू होणारी चढाई सुरुवातीला सोपी वाटते, पण जसजसे आपण वर जातो तसतसे सह्याद्रीचे रौद्र आणि सुंदर रूप अनुभवायला मिळते. धुक्याने झाकलेले डोंगर आणि थंडगार वारा प्रत्येक पाऊल स्मरणीय बनवते. गडावर पोहोचल्यानंतर झुंजार माची, बुडला माची, मेंगाई देवी मंदिर आणि विशाल तटबंदी आपल्याला इतिहासाच्या काळात घेऊन जाते. प्रत्येक ट्रेकरसाठी तोरणा हा फक्त किल्ला नाही, तर साहस, इतिहास आणि यांचा अद्भुत संगम आहे. गड चढताना थकवा येतो, पण माथ्यावर पोहोचल्यावर मिळणारा आनंद शब्दात सांगता येत नाही. अशा सह्याद्री भटकंतीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. जय भवानी, जय शिवराय. चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. आयुष्यातल्या पहिल्या ट्रेकला निघालोय. महाराजांनी जो 17व्या वर्षी किल्ला जिंकला होता, किल्ले तोरणा, अर्थातच प्रचंडगड, त्या किल्ल्याचा ट्रेक करायला चाललोय मी पण. आयुष्यातला पहिला ट्रेक आहे. बघू आता कसं काय होतंय ते. चला भेटू पुढच्या ट्रेकला. कसेच सगळे रस्ते सामसूम, सगळं सामसूम पडले बाई. महाराजांचे किल्ले फिरायचे म्हणल्यावर रात्रीच निघायला लागतंय. तेव्हा किल्ले फिरणं होतं, नाही तर बाई किल्ले वगैरे काय फिरणं होत नाही. आणि बाई किल्ले फिरायचे तर असे नाही फिरायचे, महाराजांचा प्रॉपर इतिहास जाणून घ्यायचा, त्याशिवाय किल्ले नाही बघायचे. पुण्याहून कात्रज मार्गे नसरापूर ओलांडून वेल्हे गावच्या दिशेने जाण्यासाठी आपण बसचा प्रवास करणार आहोत. तोरणा किल्ल्याकडे जाणाऱ्या निसर्गरम्य रस्त्यावर अचानक नजरेस पडतो तो राजगडाचा भव्य आकार. धुक्याच्या पडद्यामागून डोकावणारा हा भव्य गड पाहताच इतिहास जिवंत झाल्यासारखा वाटतो. याच राजगडाने अनेक वर्षे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजधानी म्हणून गौरव मिळवला. तर समोरचा तोरणा, महाराजांनी वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी जिंकलेला पहिला किल्ला. या दोन गडांचं नातं म्हणजे स्वराज्याच्या इतिहासातील सुवर्ण अध्याय. वेल्हे गावातून ट्रेकची सुरुवात होते. सुरुवातीला हिरवीगार वाट, नंतर दगडी चढाई आणि प्रत्येक वळणावर मन मोहरून टाकणारा सह्याद्रीचा नजारा. इथनं झाला भाई खरा ट्रेक चालू. आता येणारी खरी मज्जा. कसं मुन्ना बस भाई. ह्या झाल्या किल्ले तोरणाच्या रेलिंग चालू. आता झाला खरा ट्रेक चालू. पूर्ण पायवाट पायाखाली तुडवून गडाच्या दरवाजाजवळ हे दृश्य बघतो. तोरणा फक्त ट्रेक नाही, तो आपला इतिहास आणि अभिमान आहे. प्लॅस्टिक बाटल्या, चिप्सची पाकिटं किंवा इतर कचरा गडावर टाकू नका. जे घेऊन जाता ते परत खाली घेऊन या, कारण गडावर पाऊल खुणा ठेवाव्यात, कचरा नाही. आता आपण उभे आहोत तोरणा किल्ल्याच्या बिन्नी दरवाजासमोर. बिन्नी दरवाजा हा तोरणा किल्ल्याचा अत्यंत महत्त्वाचा आणि रणनीतीपूर्वक बांधलेला प्रवेशद्वार आहे. शत्रूला सहज दिसू नये म्हणून हा दरवाजा वळणावळणाच्या मार्गात लपवून बांधण्यात आला आहे. हा गडाचा नकाशा बघून आपण त्याच दिशेने पुढे हे पाण्याचे खोकट टाकी दिसते, जे की पूर्ण सुकलेले आहे. आपण पाहतोय तोरणा किल्ल्यावरील या प्राचीन पाण्याच्या टाक्या. सह्याद्रीच्या उंच डोंगर माथ्यावर वर्षभर पाण्याचा पुरवठा होणे हे किल्ल्याच्या अस्तित्वासाठी अत्यंत महत्त्वाचे होते. म्हणूनच किल्ल्यावर दगडात कोरलेल्या या पाण्याच्या टाक्या तयार करण्यात आल्या. तोरणा किल्ल्यावर अशा अनेक जलसाठ्यांची व्यवस्था होती. त्यापैकी कचेरी टाक्या आणि तोरणजाई तलाव हे आजही या प्राचीन जलव्यवस्थेचे उत्तम उदाहरण मानले जाते. आता आपण तोरणा किल्ल्याच्या कोकण दरवाजावर उभे आहोत. नावाप्रमाणेच हा दरवाजा कोकणाच्या दिशेने उघडतो आणि पूर्व कोकणातून येण्या जाण्याचा हा एक महत्त्वाचा मार्ग होता. याच मार्गाने पुढे गेल्यावर दिसते ती तोरणा किल्ल्याची आकर्षक ओळख, बुडला माची. यानंतर दिसतो तो गडांचा राजा, राजगड. समुद्र सपाटीपासून सुमारे 1400 मीटर उंचीवर वसलेल्या या किल्ल्याची तटबंदी ही केवळ दगडांची भिंत नाही, तर स्वराज्याच्या संरक्षणाचे अभेद्य कवच होते. या दगडांमध्ये शौर्य, दूरदृष्टी आणि अद्वितीय स्थापत्यकलेचा इतिहास दडलेला आहे. म्हणूनच तोरणा किल्ल्याची तटबंदी आजही प्रत्येक शिवप्रेमी आणि मावळ्यांसाठी प्रेरणेचे प्रतीक बनले आहे. इथूनच दिसतो मावळ्यांचा स्वर्ग म्हणजेच श्रीमान रायगड. त्यानंतर आमचा तिसरा मित्र वाघ्या, हा पण आमच्या सोबत ट्रेक करत होता. चाललोय हे बघा, कुठं काय दिसत नाही. तोरणा किल्ल्यावर इतिहास इतकीच श्रद्धेलाही विशेष जागा आहे. येथे असलेले तोरणेश्वर मंदिर आणि मेंगाई देवी मंदिर हे किल्ल्याच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाचे महत्त्वाचे भाग आहेत.
लक्कडखाना. डोंगर माथ्यावर वसलेल्या किल्ल्यावर आवश्यक साहित्य वेळेवर उपलब्ध असणे ही मोठी गोष्ट होती. त्यामुळे अन्नधान्य, दारुगोळा आणि इतर वस्तूंप्रमाणेच लाकडाचाही नियोजनबद्ध साठा ठेवला जात असे. हे आपल्या मावळ्यांचा प्राण म्हणजेच भगवा ध्वज. तोरणा किल्ल्याचा सर्वात रौद्र आणि थरारक भाग म्हणजे झुंजार माची. झुंजार म्हणजे शूर, पराक्रमी आणि संकटांना न घाबरणार. या माचीचे नावही तिच्या रचने इतकेच दमदार आहे. चारही बाजूंनी खोल दऱ्या, उंच कडा आणि चिंचोळा डोंगरमाथा. त्यामुळे हा भाग नैसर्गिकरित्या अत्यंत सुरक्षित होता. झुंजार माची ही केवळ तोरणा किल्ल्याचा एक भाग नाही, तर ती ध्येय, शौर्य आणि अभेद्य संरक्षणाची जिवंत ओळख आहे. माचीवर जाण्यासाठी ही अवघड जागा उतरली. उतरताना एक जरी चूक झाली तर थेट 4000 फूट खाली दरीत आणि तिथून थेट देवाच्या दारात. माचीवर थोडंसं फिरून माचीच्या खालच्या बाजूने तटबंदीच्या बाहेर जाण्यासाठी रस्ता होता. झुंजार माचीची येत असलेली चोरवाट. जर कधी किल्ला शत्रूच्या ताब्यात जर गेलाच अचानक, तर महाराजांना किंवा मुख्य सरदारांना निघून जाण्यासाठी ही वाट. माचीवर थोडंसं फिरून माचीच्या खालच्या बाजूने तटबंदीच्या बाहेर जाण्यासाठी रस्ता होता. तो कव्हर करून गड उतार व्हायला सुरुवात केली. पाय गडावरून निघत नव्हता, पण तसंच गडाला वचन दिलं, लवकरच तुमच्या पुढच्या वारीला येईल. आणि गड पाय उतार झाले.